एक काळ असा होता की मोबाईल म्हटलं की डोळ्यासमोर फक्त एकच नाव यायचं, नोकिया. निळी स्क्रीन, पाठीमागे टॉर्च आणि आतमध्ये तो सापाचा गेम. आपल्याला वाटायचं की यापेक्षा जगात भारी काही असूच शकत नाही. रस्त्यावर 10 पैकी 7 जणांच्या हातामध्ये नोकियाचाच फोन असायचा. लोक म्हणायचे तुमचा नोकियाचा फोन खाली पडला तर जमीन फुटेल, पण फोनला काहीच होणार नाही. पण 1998ला जगात नंबर 1 असलेली, 2007ला अर्ध्या स्मार्टफोन मार्केटवर राज्य करणारी ही कंपनी 2013 पर्यंत स्वतःच मोबाईल बिझनेस विकायला का भाग पाडली गेली? नोकियाच्या सीईओने डोळ्यात पाणी आणून म्हटलं होतं, आम्ही काहीच चुकीचं केलं नाही, तरी आम्ही हरलो. नोकियाकडे पैसा होता, इंजिनियर्स होते, टेक्नॉलॉजी होती. कमी होती ती फक्त एकाच गोष्टीची. कोणती होती ती गोष्ट आणि नोकियाचा डाऊनफॉल नेमका कसा सुरू झाला, सगळी गोष्ट सांगतो आजच्या व्हिडिओमधून. नोकिया कंपनीचा मोबाईल आपल्याला सगळ्यांनाच माहिती असला तरी 1865 मध्ये फिनलँडच्या एका नदीकाठी कागद बनवणारी गिरणी म्हणून नोकियाचा जन्म झाला. नंतर त्यांनी रबराचे बूट, टायर, केबल्स, इलेक्ट्रॉनिक्स असे अनेक बिझनेस केले आणि हळूहळू टेलिकॉम आणि मोबाईल टेक्नॉलॉजीवर ते फोकस करू लागले. त्यांनी ठरवलं की आपण कम्युनिकेशन क्षेत्रात उतरायचं. 1987 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला पोर्टेबल फोन मोबिरा सिटीमॅन 900 लॉन्च केला. 11च वर्षामध्ये म्हणजे 1998 मध्ये नोकियाने मोटरोला या कंपनीला मागे टाकलं आणि जगातील सगळ्यात मोठी मोबाईल उत्पादक कंपनी बनली. त्यानंतर आला नोकिया 3310 आणि नोकिया 1100. मुद्दाम इंग्लिश उच्चार केला नाही, कारण लोक 3310 म्हटलं तरच ओळखायची. या दोन्ही मोबाईलने नोकियाला घराघरांमध्ये पोहोचवलं. नोकिया 1100 तर जगातील सगळ्यात जास्त विकला जाणारा इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट ठरला होता, ज्याचे 25 कोटी फोन विकले गेले. मजबूत बॉडी, जास्त वेळ टिकणारी बॅटरी, सोपं सिम्बायन सॉफ्टवेअर आणि कनेक्टिंग पीपल हा तगडा स्लोगन यामुळे 2007 पर्यंत नोकियाचं मार्केटवर अंधाधुंद राज्य होतं. इतकंच नाही तर अनेकांना वाटतं की स्मार्टफोन ॲपलने आणला, पण आयफोनच्या कितीतरी आधी नोकियाने आपल्या एन सिरीजमधून सर्वात आधी लोकांपर्यंत स्मार्टफोन ही कन्सेप्ट पोहोचवली. तुम्ही जर त्या काळातले असाल तर नोकिया N95 तुम्हाला आठवतोय का? तो ड्युएल स्लाइड फोन, वर सरकवला की कीपॅड आणि खाली सरकवला की म्युझिक बटन, ज्यामध्ये GPS, वायफाय, 5 मेगापिक्सल कॅमेरा आणि 3G इंटरनेट सगळं काही होतं. स्टीव्ह जॉब्सने आयफोन आणण्यापूर्वीच नोकियाने लोकांना इंटरनेट खिशात ठेवायला शिकवलं. नोकियाच्या एक्सप्रेस म्युझिक सिरीजने लोकांना वॉकमॅन विसरायला लावला. ब्लूटूथने एकमेकांना रिंगटोन आणि गाणी पाठवण्याची जी क्रेज नोकियाने आणली होती ती आजही कोणी विसरलं नसेल. नोकिया आता नसला तरी त्याने निर्माण केलेला सापाचा गेम अजूनही सगळेजण खेळतात. पण काळ बदलतो तशी टेक्नॉलॉजी पण बदलते. जानेवारी 2007 मध्ये स्टीव्ह जॉब्सने आयफोन लॉन्च केला तेव्हा नोकियाच्या इंजिनियर्सला वाटलं की हे फक्त खेळ नाही. लोक टच स्क्रीनपेक्षा कीपॅडला आणि सॉफ्टवेअरपेक्षा हार्डवेअरला जास्त पसंती देतील. त्यांनी ॲपलला हलक्यात घेतला आणि इथंच ते फसले. टच स्क्रीन, फुल इंटरनेट, ॲप स्टोअर यामुळे फोन फक्त कॉलिंग डिव्हाइस न राहता खिशातला कॉम्प्युटर बनायला लागला. दुसरीकडे आयफोनचं iOS हे वापरायला अत्यंत सोपं आणि फास्ट होतं आणि नोकियाचं सिम्बियन हे बटनावाल्या फोनसाठी बनलेलं जुनं सॉफ्टवेअर होतं, जे टच स्क्रीनच्या युगामध्ये पूर्णपणे फेल झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण नोकियाच्या इंजिनियर्सना हे माहीत होतं की आपलं सॉफ्टवेअर कचरा होत चाललंय. पण कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये इतकी भीती आणि राजकारण होतं की खालच्या लेवलचे कर्मचारी आपल्या वरिष्ठांना खरी परिस्थिती सांगायला घाबरायचे. यामुळे कंपनीला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधीच मिळाली नाही. या सगळ्या गोंधळात अँड्रॉइडची वेव आली. सॅमसंग, HTC आणि इतर ब्रँड्सनी गुगलच्या ओपन प्लॅटफॉर्मवर येऊन स्वस्त महाग असे भरपूर स्मार्टफोन लॉन्च केले. नोकियाकडेही अँड्रॉइडकडे वळण्याचा पर्याय होता, पण आपण दुसऱ्यांच्या OSवर अवलंबून का राहायचं? या अहंकार आणि भीतीमुळे त्यांनी तो ऑप्शन निवडला नाही. 2009-10 मध्ये अँड्रॉइड सर्वांना त्यांच्या ओपन प्लॅटफॉर्मवर येण्याची ऑफर देत होता. सॅमसंग सारख्या कंपन्यांनी लगेच उडी मारली आणि आज सॅमसंग कुठे आहे हे आपण सगळेच बघतोय. पण नोकियाला वाटलं की आपण इतके मोठे आहोत की आपल्याला कोणाची गरजच नाही. त्यांनी गुगलची ऑफर नाकारली. जेव्हा नोकियाला आपली चूक उमजली तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि त्यांनी घाईघाईमध्ये मायक्रोसॉफ्ट सोबत पार्टनरशिप केली. हार्डवेअर चांगलं होतं, कॅमेराही झक्कास होता, पण विंडोज फोनमध्ये ॲप्सच नव्हते. ना व्हॉट्सॲप नीट चालायचं, ना इंस्टाग्राम. लोकांनी विंडोज फोनकडे पाठ फिरवली आणि नोकियाचा मार्केट शेअर 40% वरून थेट 3 ते 4% आला. ज्या कंपनीची व्हॅल्यू $222 अब्ज होती, ती कंपनी इतकी कंगाल झाली की सप्टेंबर 2013 रोजी नोकियाने आपला मोबाईल बिझनेस मायक्रोसॉफ्टला फक्त $7.2 अब्ज मध्ये विकून टाकला. जवळपास 32,000 पेक्षा जास्त कर्मचारी मायक्रोसॉफ्टकडे गेले. काही वर्ष लुमिया विंडोज फोन चालवून पाहिला, पण 2015-16 मध्ये हाही बिझनेस बंद झाला. सध्या HMD ग्लोबल कंपनी नोकिया ब्रँडच्या नावाखाली स्मार्टफोन आणि फीचर फोन बनवते आणि मेन नोकिया कंपनी टेलिकॉम नेटवर्क्स, 5G पेटंट्स आणि बेल लॅब सारख्या रिसर्चवर फोकस करते. म्हणजे पूर्णपणे नवीन बिझनेस मॉडेलच बदलून टाकला. नोकियाच्या सीईओनी शेवटच्या भाषणामध्ये म्हटलं होतं की वी डिडंट डू एनिथिंग रॉंग बट समहाव वी लॉस्ट.
पण सत्य हेच होतं की त्यांनी वेळेनुसार बदलण्याची तयारी नाही दाखवली. काळासोबत चाललो नाही तर काळ कधी बाहेर फेकेल हे कळणारही नाही. नोकियाची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आणि तुमचा पहिला नोकिया फोन कोणता होता त्याच्या आठवणी कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.